सागरेणामविश्रुतम् ईशान चरण सानिध्या जीवामुक्ता भवन्ति सागरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुरवन्दे भवबन्धैर्नमोदये ज्ञानप्रतापयशवचनव्रतञ्च अद्वैतभावपटताहितबुद्धिरश्च ज्ञानेश्वरस्य भगवानोत्तीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तुतं। परक्या वस्तूवर ममत्व केल्याने बंधन उत्पन्न होते याविषयी दृष्टांत। दुसऱ्याच्या वस्तूवर दुसऱ्याची वस्तू आपली समजून तिच्यावर तादात्म्य करणं, तिचा अहंकार धरणं, तिचं ममत्व धरणं, ती मीच आहे किंवा माझीच आहे असा निश्चय करणं हेच बंधनाला कारण आहे। हेच बंधन आहे, दुसऱ्याच्या वस्तूला आपली समजणं किंवा मी समजणं। हेच मूळ काय आहे? मूळ अध्यास आहे। दुसऱ्याची वस्तू म्हणून जीव देवाचा आहे आणि देह पंचमहाभूताचा आहे असं शास्त्र सांगतं। असं शास्त्रात प्रतिपादन केल्याने जीव कोणता जीव असो तो देवाचा आहे। जीव अवघे देव मम वंशे जीवलोके जीवभूता सनातना मना षष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षते। जसं असंख्य सूर्याचे किरण असले, किरण म्हणजे सूर्य आहे। किरण म्हणजे कोण आहे? सर्व घटीराम देहादेही एक सूर्य प्रकाशात सहस्र रश्मी, रश्मी म्हणजे किरण, त्याचा प्रकाश हजारोने जरी असले तर एक किरण जरी फटीतून तुमच्या अंगावर आला तरी तुम्हाला सूर्यदर्शन झालं। बाहेर येऊन हात जोडायचं काम नाही। एका फटीतून जरी तुमच्या अंथरुणावर आला, पांघरुणावर पडला काय किरण, तरी तुम्हाला काय कशाचं दर्शन झालं? ककावाड उघडून बाहेर यायचं का नाही? सूर्याचंच काय झालं? दर्शन झालं। तसं जिथं जिथं जीवाचं दर्शन तिथं तिथं देवाचं दर्शन। जीव म्हणजे कोणाचं किरण आहे? देवाचंच किरण। म्हणून जिथं जिथं जीवाची प्रतीती येईल तिथं तिथं तो देवच आहे अशी आपला काय झाला पाहिजे? आपली पाहण्याची नजर आली पाहिजे। जिथं जिथं अलंकार दिसतील तिथं सोन्याचंच दर्शन आहे असं कळावं आपल्याला। अलंकार दिसणं म्हणजे काय दिसणं? कशाची प्रतीती आहे ती? पण आपल्याला सोनं वगळणं अलंकारच खरी वाटायली। सोनं गेलं हिशेबातून, खरे ते गेलं, सत्य गेले वळ्यावरी आणि अविद्येची चाले थोरी। अलंकार आहेत असा निश्चय केला, ती समजूत केली की सोनं असून वगळलं आणि नसून असणारी अलंकाराची काय आली? प्रतीती आली। म्हणून जे जे आहे शरीर दिसलं की ते पंचमहाभूताचं कोणाचं असो, गरीबाचा असतो, श्रीमंताचा असो, ब्राह्मणाचा असो, क्षत्रियाचा असो, वैश्याचा असो, शूद्राचा असतो, कोणाचं शरीर? पंचमहाभूताचं कार्य। कोण्या कुंभारातले गाडगे मातीचेच, मग तो माळकरी असेल, वारकरी असेल किंवा दुसरा कोणचा असेल, पण त्याच्या घरातले जे गाडगे आहेत, माठ आहेत, ते सगळे कशाचे? मग कुठून नदीहून आणलेली माती असू की पूर्णाहून आणलेली असू की कुठून गाढवलोळीतून आणलेली असू, ते गाडगे सगळे काय आहेत? मृत्तिकामय आहे। तसं सगळ्याचे शरीर पंचमहाभूतात्मक आहे आणि हा पंचमहाभूताचा देह जीवाने ईश्वराकडे प्रार्थना करून भजनासाठी मागून घेतला। कशासाठी? बाकीचे देह भोजनासाठी, तुमचा देह भजनासाठी। फरक इतकाच आहे, बाकीचे देह भजनासाठी आणि तुमचा देह भजनासाठी। इथं मुख्य काय? भोजन नाही, इथं मुख्य भजन। म्हणून इथं तुका म्हणे येते भजन प्रमाण। काय प्रमाण? भजन। तुम्हाला काय प्रमाण? भजन प्रमाणे। जसं रोग्याला औषध प्रमाणे
रोग्याला काय प्रमाण? औषध. औषध प्रमाण. औषधा वाचून त्याचा रोग जाणं शक्य नाही. तसं तुम्हाला भवरोग झालेला आहे, तो भवरोग जाण्यासाठी भजन प्रमाण आहे. म्हणून इथं काय थोरपण जाणार ते बाकीचे जे थोरपण आहे, मी असं अमुक आहे, मी तमुक आहे, मी बिस्तान आहे, मी हे थोरपण काही कमी नाही. इथं भजन प्रमाणे इथं नरदेह जर मिळाला तुम्हाला, तुम्ही ईश्वराकडं अनेक बाऱ्या याचना केली की देवा मला काय दी? देह दे. मी काय करील? भजन करीन आणि मुक्त होईल. ह्या शरीरात येऊन मी काय करीन? काहून की मुक्त होण्याचं ठिकाण, मोकळं होण्याचं ठिकाण, बंध निवृत्तीचं ठिकाण, मोक्ष मिळण्याचं ठिकाण नरदेह. फक्त नरदेहातच मुक्त होता येतं. बाकीच्या दिव्य शरीर जरी मिळालं तरी मुक्त होता येत नाही. तर इंद्राला मुक्त होता येत नाही, तर उंदराची काय घेऊन बसली तुम्ही? हा, राजा पाय पाय चालला आणि ते कोतळ म्हणत हाय का कुछ बैठने को? अरे राजा निघाला पुढं पाय पाय आणि मग हाय का कुछ बैठने को? तसं तिथं इंद्राला चान्स नाही मुक्त होण्याचा. दिव्य भोग असून, दिव्य शरीर असून, मग मूत्र रहित शरीर असून, निरोग म्हातारपण येत नाही त्या शरीराला. दिव्य भोग येत, कोणता रोग होत नाही त्या शरीराला, पण मुक्त होता येत नाही. भोग दिव्य नाहीत का? मुक्त होता येत नाही. हा, आणि इथं कनिष्ठ भोग अमंगल शरीर, पण तिथं बी मुक्त होता येत नाही. पशु काय पाप पुण्य जाणं ती उत्तम मध्यम भोग भोगती, तिथं तर मुक्त होण्याचं काय नाही, संबंधच नाही. म्हणून तिकडं नाही इकडं, फक्त इथं काय होता येतं? मुक्त होता येतं. भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता तुम्ही याचना केलेली, बऱ्याच दिवसाची तक्रार तुमची देवानी मान्य केली, तुम्हाला काय दिला? देवे दिला. कोणी दिला? देवे दिला. म्हणजे गोमटा म्हणजे व्यवस्थिशीर दिले. इंद्रिय हात पाय व्यवस्थिशीर म्हणजे गोरापान नाही, नाके डोळी छान नाही, गुलाबावानी होत नाही. देवे दिला देह भजना. गोमटा, गोमटा म्हणजे व्यवस्थिशीर, सगळी बुद्धी दिली, इंद्रिय दिले इंद्रिय हातपाय डोळे बोलाय वचन जेणे तू देव सोडल्या जाईल असे तुम्हाला साधना दिली. म्हणून हे साधन आहे नरदेह. भगवंत प्राप्तीचं, ईश्वर प्राप्तीचं साधन आहे. येण्याची शरीर आहे, शरीर आहे येणे किंब होणा येणं झाले चिरापडे फाडून टाकता येते. जन्म मरण ललाट पत्रिका फाडून फेकून देता येते. ह्या नरदेहात येऊन चिरा पाडता येते, खंडित करता येतं. पुढचा जन्म, पुढचं कनेक्शन बंद करता येतं, तोडून टाकता येतं, मुक्त होता येतं. असा ईश्वराकडून प्रार्थना करून तुम्ही काय केला? भजनासाठी देह मागून घेतला. एक वेळ करी या दुःखाई गिळे, दुरिताची जाळे, गवणी आठवीनं पाय हा माझा नवस. रात्र दिवस तो भजनाशिवाय काहीच करणार नाही. रात्रंदिवस अशी काय केली तुम्ही? प्रतिज्ञा काय केली? प्रतिज्ञा करून आलेले आहे तुम्ही. देवासंग तुम्ही प्रतिज्ञा केलेली आहे. देवा ज्याच्या संग जीवाचा खेळ तसा, ज्याने उपकार केला ना तो त्याचा उपकार मानित नाही, उठफाटा त्याचा अपकार मानित. ही सगळ्या जीवाची काय? माणूस सोडून बरं, कुत्र्याचं नाही तसं. बाकीचे कुत्रे नाही, बैल नाही, कोणतेच प्राणी नाही. उपकार, अरे वाघावर जर उपकार केला तर तो विसरत नाही. अशा बऱ्याच ठिकाणी पाहिलं तुम्ही. वाघ प्रेम करतो, ज्या माणसाने उपकार केला त्याच्यावर, त्याला डसत नाही, खात नाही, त्याला चाट येतो. तो त्यांनी काय केलेलं आहे? वाघ जर उपकार मानितो, सगळे पशु उपकार मानिते. शिवाजी महाराजांचं कुत्र त्याच्या बरोबर होतं. ज्यावेळेस त्याला अग्नी दहन दिली त्यावेळेस कुत्र्याने उडी टाकली. हा समाधी तिथं रायगडावर कोणाची? कुत्र्याची. हा, उपकार मानले त्याने, उडी टाकली त्याने. कशात? बायकांनी नाही टाकली, बायका माघ राज्य करायला राहिल्या. पण कुत्र्याने काय टाकली? उडी टाकली. कारण की इतकं प्रेम होतं कुत्र्यावर महाराजाचं, तितकंच कुत्र्याचं मी महाराजावर काय होतं? प्रेम होतं. मनुष्य सोडून बाकी सगळे जे उपकार मानतात, फक्त माणूसच असा आहे की काय मानित नाही. उपकार तर मानित नाही. एखाद्याला देऊन 5,000 रुपये, हो लय झालं का देणारा तू? देईन ना. वर्ष 2 वर्ष देत नाही देत, काय करायचं तर वारे का नाही. हा, म्हणजे उपकार तर गेले वड्यात.
पण त्याचं चार बोलून घ्यावं लागतं. लय पैसा झाला का असं झाला का मग पाहुणा हे म्हणूनच दिलेस तो आण देईन नाही तर नाही देईन तो काय करतो कर वा रे वा. हे उपकाराची भेड कशात केली. तसाच नरदे हे द्याला तुम्हाला देवानी. तुम्ही तर त्याचं नाव घ्यायचेच विसरून गेले. हा गेला कशासाठी हे माहीत नाही. कोणी गेला हे माहीत नाही. इथं काय करावं हे बी माहीत नाही. बरंच काही माहीत नाही आपल्याला. काय कोणी द्याला माहीत नाही. कशासाठी द्याला माहीत नाही. म्हणून कुठून आले हे माहीत नाही. कुठं जायचं हे माहीत नाही. इथं काय करायचं हे माहीत नाही. जे जग करायला ते आपण करायला. जे जग करायला पडली एरवडी जगा परिचारण चालू रीती व्यवहार सत्य म्हणून. जे बापाने केलं ते लेख करायला. जे लेखाने करायला त्याचा ते लेख करायला. हा त्याच्या पाठीमाग ते कुठे गेले मसन वाट्यास. ते कुठे गेले तुमचा बाप कुठे गेला. तुम्ही कुठे चालले. तुमचे पावलं कुंकड पाडायचे मागून येणारे खोपीची खोपी कुठे झाल्या रे मसन वाट्याकड. आणि मग ते त्यांनी जसं करले राज्यात तसं तुम्ही बी करा. त्यांनी काय केलं काय दिवे लावले त्यांनी. हा काय केलं त्यांनी उगं खोटं नाटक करून कमीलं भ्रष्ट व्यवहार करून आणि तिनं कष्टाने नाही प्रारब्धाने नाही आणि तिनं कमीलं आणि तिनं ज्यांनी इस्टेट कमीली त्याची संतती बी तशीच निघती दिवा लावणारी. असा व्यवहारात दृष्टांत पाहिलं तुमच्या तुम्ही डोळ्यांनी. म्हणून हा नरदे एक तर देवानी गेला भजनासाठी दिला. तुम्ही मागून घेतलाय कोणाकून देवाकून याचना करून. म्हणून त्याला एक दृष्टांत दिला महाराजांनी. एक ग्रस्त सदनग्रस्त त्यांनी पंचकमिटीकडे मागणी केली तुम्हाला सत्कर्म करायचं. आता असा कार्यक्रम केल्यावर लहान घर लागेल का याला मोठं घर लागेल. आता आम्ही खेपी नाही दिली लोकायला नाही तर इथं जागा पुरली नसती. मला माहित होतं इथं कसं आहे आपला आपल्या पुरता कार्यक्रम आहे. मोठा कार्यक्रम नाही तर जर फोन केले असते. मी फोन पहिली गोष्ट कोणाला करीतच नाही. ही एक माझ्याकडं गुन्हा आहे बरं माफ करा. हा लग्नाला फोन करावा. तुमच्या घरी काही कार्यक्रम असला तर फोन करावा. डॉक्टरनी कोण्या पेशंटला फोन केला नाही सांग असं. डॉक्टरनी कोण्या पेशंटला फोन केला. हा पेशंटनी कोणाला फोन करा डॉक्टर आमची व्हिजिट आहे आमचा नंबर लावा सकाळी. का डॉक्टरनी फोन करावा पेशंटला. म्हणून फक्त ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्या माणसाने सगळ्याला सांगणे हा त्या माणसाचा काय त्याचा का ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांनी सगळ्याला कनेक्शन लावा की आपल्या इथं कार्यक्रम आहे असा असा कार्यक्रम आहे सगळ्यांनी पाठाला या. आता ज्या माणसाने कार्यक्रम ठेवला त्या माणूसच जर सांगत नसेल तर येणाऱ्या लोकांचा काय नाही. म्हणून जागा तो विषय. म्हणून मागून घेतलं त्यांनी पंच कमिटीकडून जागा प्रशस्त जागा मिळाली त्याला. त्यांनी ते आपल्या लहान घरातून ते काढा पसारा सगळा आणि तिथं मांडला. कशा करता मिळाली जागा ती कार्यक्रम करणार. कोणते कार्यक्रम सत्कर्म. म्हणून तुका म्हणे सत्यकर्म व्हावे सायन घातली वय. तुम्हाला माहिती आहे कुकर्म काय असते काय असते तर सत्कर्म काय असते हे सगळ्याला माहिती. हा कुकर्म काय असते तर रस्त्याला लोळणं काही बी खाणं कसं बी बोलणं कसा बी गच्चाळ व्यवहार करणं. पशु करीत नाही तसा व्यवहार करणं. गटारातलं पाणी पिते कुत्रे पण दारू पित नाही. पाजून पाहा तुम्ही पित का ते गटारातलं पाणी पिते पण काय करीत नाही दारू पित नाही. हे माणसं खश्या काय करते दारू पितात. म्हणजे इतकं अनविधीनं वागायला निघते. इतकं असणार शेर वर्तन चाललेलं आहे आणि ते त्याला पोषक नाही घरादाराला पोषक नाही समाजाला पोषक नाही असं वातावरण तयार होतं. ते कोणालाच पोषक नाही. ते घरातल्याला पोषक का
समाजाला पोषक आहे का, त्याच्या प्रकृतीला पोषक आहे का, पण काय करता, किती सांगू तरी ऐकत नाही ती लोकं. पुढे हे सिंदळीचे रडायची पाळी येणारे सगळ्या घरादाराला त्याला बी. म्हणून लक्षात घ्या या गोष्टी. नरदेह देला मागून घेतला, पंच कमिटीकडून म्हणा, ईश्वराकडून म्हणा, कशा करता घेतला, केवळ सत्कर्म करण्याकरता. म्हणून त्याला दिला, सगळं पसारा आणून मांडला, घेतला. पावसाळ्यात आलेली ती पंच कमिटी कवा करतो सत्कारी, महिना 2 महिने झाले, पसारा आणून बसिला, सगळा मस्त चालला, ते लेकरं बाळ मस्त खेळायले. तर तू कवा करतो सत्कर्म म्हणला होता सप्ताह करायचा. ते म्हणे अरे पाऊस पाय ना, ढगफुटीवाणी पडायला, हाय का जागा बसायला, कसा कार्यक्रम करावा, जाऊ द्या पावसाळा. गेला पावसाळा, पुढं काय आला हिवाळा आला. गेली हिवाळ्यात ते कवा करतो सप्ताह, गेला ना पावसाळा. अरे म्हणजे मरणाचा इतका पाऊस पडला की इतका हिवाळा पडला, अंगावर रगी घेऊन तरी हिवा जाईल, कसे लोक येतील. हां गेला हो हिवाळा, पुढं काय आला उन्हाळा. उन्हाळ्यात गेली पुन्हा ती पंच कमिटी. अरे कवा करतो सप्ताह, गेला पावसाळा गेला, हिवाळा गेला. अरे म्हणजे काय मरणाचं ऊन पडले. हा माणसं मरायली, म्हातारे चकत मारायली, कार्यक्रमाला येणार सगळी म्हातारीच असते. नसलेली बाला येईना, जाऊ दे उन्हाळा. उन्हाळा गेला, पावसाळा गेला, हिवाळा गेला, असे बरेच वर्ष ते निघून गेले, तरी तो सत्कर्म करायचे. उरफाट सत्कर्म तर गेलं. तिथं त्यांनी पत्त्याचा डाव मांडला, एका कोपऱ्यात शिष्या पख एकीकड. हा असे कार्यक्रम राबायला काय केली, सुरुवात केली. कशाच्या नावावर, सत्कर्माच्या नावावर सगळे सुरू केली. कोणचे कर्म, कुकर्म सुरू केली. सगळा डाव पत्त्याचा, हेन मटण दारू टेन तेन. पंच कमिटी कदरली ना, ज्याच्यासाठी दिलं, हा ज्याच्यासाठी मी दिला मध्ये, हे यांनी दुसराच काय लावला, धिंगाणा लावला. पंच कमिटीनं बरेच निरोप पाठवले. काय पाठवले, बरेच निरोप आलेले आहेत तुमच्याकडे. पांढरे केसवन काय आलेलं आहे, निरोप आलेला आहे. दात पडणं निरोप आलेला आहे. डोळे जाणं निरोपच आलेला आहे. बहिरा होणं निरोप होणं. हातपायाला गळिंगा येणं, जास्त पण चालता न येणं हे झालेलं. आता तुम्ही आमची घर कामं करा, हे म्हणतो नाही करणार आहे काम. निरोप पाठवले तरी ते कागद फाडून फेकून देतो. त्याच्या घराला लावलेल्या चिठ्ठ्या चट फाडून फेकून देतो. ऐकत नाही तो. माझं घर आहे, मला द्यालेलं आहे, मी सोडीत. आता इतकी त्याला प्रशस्त जागा, प्रसन्न जागा मिळाली, त्याला सोडू वाटत का, सोडू वाटत त्याला. शेवटी स्वतः मालकच आला दारात उभा राहिला. कोण, मालकच आला आणि सगळा घरातला पसारा बाहेर फेकून द्याला चट. आणि ती जागा हुलट जर आणून काय केली, मोडून टाकली चट. दिन झालं. मालक आल्यानंतर नुसतं बोलायची ताकद नाही झाली त्याला, सोडित नाही म्हणून. नुसता डोळे वाचू लागला, त्याच्याकडे पाहू लागला. तोंड वाचलं त्याचं, डोळे वाचले, हाताच्या मुठी वळाल्या. चळ शरीराचा काय सुटला, गार पडलं शरीर त्याचं. लेंगड्या झाल्या त्याच्या, संडास झाली त्याला. तिथंच झाला कार्यक्रम त्याचा. कोणाला पाहिल्यावर, मालकाला पाहिल्या. हिंमत होईना मी नाही सोडित म्हणून सोडावंच लागलं. कोण आल्यावर, मालक आल्यावर. ह्यात असं झालं त्याचं. डोळ्याच्या फावले वर केले तर कोण खाली आला, पांढरी शिपी डोळे झाली, बोगडी वळाली, तोंड वाचलं त्याचं. हात बोटाचे असं मुठी वळल्या त्याच्या, असं तळ कापू लागलं. काळी धडधड करू लागलं शरीर. कार पण जाग्यावरच संपलं त्याचं. कोण आल्यावर, आमचं न ऐकाल तर मागून येईन. एका जनार्दनी काळ इथे कोणाचे काय बा जाईन. पिंगळा बोलतो महाद्वारी पिंगळा. म्हणून लक्षात घ्या या गोष्टी. हा झाला दृष्टांत, याचा सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे, जीवाला नरदेह दिला ईश्वराने, देवे दिला देह. म्हणून
तिथं नरदेश्वराने दिला, दिली इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाय, देवाने दिलं हे सगळं आई वडिलांच्या माध्यमातून. कोणी दिलं? देवाने. माध्यम आई वडील, निमित्त कारण आहेत आई वडील, उपादान कारण ईश्वर आहे. ह्या नरदेह देण्यामाग कोणाचा हात आहे? ईश्वर. हा नरदेह घडीला तो कोणाचा हात आहे? याला जसं एखादं घर बांधलं तर गौंड्याचा हात आहे, मंदिर जरी बांधलं तर गौंड्याचा हात आहे, पण हे मंदिर बांधण्याकरता कोणाचा हात आहे? देवाचा हात लागलेला आहे. देवानी तयार केलं. त्या योनी 184 अशा खाण्या तयार केल्या. दुःख झालं देवाला, एवढं तयार केलं मी, पण मला कळून घेणारा कोणीच नाही याच्यात. हा जसं लय मोठे मुलं येत आणि जर ते बापाला ओळखीत जर नसतील तर बापाला काय वाटत त्याच्याबद्दल? दुःख वाटत. एवढी संतती नाही, मला बाप म्हणायला काय नाही, ते तयार नाही. बापाला काय वाटत? दुःख वाटत. तसे अनेक जीव तयार केले ईश्वराने. 184 योनी तयार केल्या, 4 खाणी तयार झाल्या, 184 योनी तयार झाल्या. पाहिलं ईश्वराने, अरे एवढं तयार केलं मी, पण मला कोणीच ओळखीत नाही याच्यात, म्हणून त्यांनी मनुष्य देह तयार केला. कोणी? ईश्वराने. आणि मग देवाला पाहिलं मनुष्याकडे की आनंद झाला. वावा मनुष्य देह म्हणलं की मनुष्य देह आहे सानिध्य, साधालं तरी साधा सिद्ध, करुणी प्रबोध संत फार उतरले, नरजे निधान लागले धने. हेच खरं काय? हा दागिने धन नाही, सोनं धन नाही, पैसा धन नाही, बाकी काहीच, नोटा धन नाही, शेती धन नाही, खरं धन आहे नरदे निधान आहे, धन आहे. मोठ धन आहे, छल्ला धन नाही. आपल्याला छल्ला धन वाटत, एकदानी धन नाही, गळा धन आहे. गळा काय? आपल्याला एकदानी धन वाटत. धन नाही, नथ धन नाही, नाक धन आहे. नाकच नाही तर नथ घालती कुठं मग? म्हणून इथं महाराज म्हणतात की नरदे निधान आहे, तुमच्या हातात आहे. चांगली गोष्ट आहे, मृत्यू आला नाही, चांगली गोष्ट आहे, मन येडं झालं नाही, चांगली गोष्ट आहे, रोग आला नाही. जमेची बाजू यांची काय काय नाही आलं, रोग आला नाही, चांगली गोष्ट आहे की नाही? बरं येणार का नाही? कोणाला येणार? नाही, सगळ्याला येणार. शरीर म्हणलं की रोगच आहे. हा शरीर रोगाचे भांडार, रोगाचंच भांडार आहे. कपड्याचं भांडार, भांड्याचं भांडार. तसं कशाचं भांडार? कपड्याच्या भांडारात अनेक कपडे असतात, तुम्हाला जे पाहिजे ते मिळतो. त्याचे अनेक रोग आहेत, त्याच्यात तुम्हाला जे पाहिजे ते मिळतो. रोगाने सावाच कुठं? शरीराशिवाय त्याला जागाच नाही. रोग येऊन येऊन कुठे येत असतो? आणि शरीरात अरे आतच आहेत ते, फक्त आता दबलेले ते प्रकट व्हायचे राहिले. ते म्हातारपणे काय होत असतात? हा का कसं हे काय होत असतं? ते रोग प्रतिकार शक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत ते प्रगट होत नाही. आणि रोग प्रतिकार शक्ती कमी झाली, ज्या राज्याचं सैन्य कमकुवत झालं, दुसऱ्या राज्याचं सैन्य त्याच्यावर काय करीत असतं? आक्रमण करीत असतं, ते ताबा घेत असतं. तसं याच्यात असणार जे प्रतिकार शक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत रोगाला ते मुंडकवर कळू देत नाही. आणि त्याची रोग प्रतिकार शक्ती कमी झाली की लगेच रोगाची तयारी सुरू होती, लगेच रोग तयार होतात, लगेच रोग त्याच्यावर हल्ला करतात. म्हणून शरीर रोग आहे, रोगाचाच भांडार आहे. म्हणून चांगली गोष्ट आहे रोग झाला नाही, चांगली गोष्ट आहे मन पागल झालं नाही. कारण की संसार करणाऱ्याच मन पागलच होत असतं. कोणाचं? संसार जो संसार का त्याचं कारण आहे बघा. त्याला पाहिजे सुख, त्याला पाहिजे आनंद, त्याला पाहिजे प्रसन्नता, त्याला पाहिजे निश्चिंत, त्याला पाहिजे निर्भयता. ती मिळत नाही संसारातून. कोणाला? रावणाला मिळाली नाही, रामाच्या बापाला मिळाली नाही, कृष्णाच्या बापाला नाही मिळाली. दगड्या धोंड्याचं सोडून दे, त्याला नाही मिळाली. काय? निश्चिंतता, निर्भयता, प्रसन्नता, आनंदता नाही मिळाली. म्हणून रामाला सांगितलं दशरथ राजाने, उद्या तुला अभिषेक हे राज्यावर बस. आता मला संतांच्या संगतीत, ऋषी मुनीच्या संगतीत राहिलेला काळ घालायचा राज्य करून.
काय करून? राज्य करून मला काय नाही मिळालं? समाधान नाही मिळालं. अरे केवढा राजा जो इंद्राला सहाय्य करतो, मृत्यू लोकातून जाऊन इंद्राला काय करतो? सहाय्य करतो. इंद्राला त्याचं पद त्याला देतो. एवढा राजा जगात पाहिला तोच राजा आहे की इंद्राला सहाय्य करणारा. अनेक राजे होऊन गेले पण इंद्राची मांडलिक होऊन राहिली. शेव इंद्रावर असणार आधिपत्य गाजीलं कोणी? दशरथ राजाने. आणि ते राजे म्हणते की आता हे राजे रामा तुम्ही स्वीकारा. रामा तो बस गादीवर लायकीचा आहेस तो आता, काऊन की तू हे बुट माझ्या पायाला आले आणि मग हे बुट ते ह्या पायाला आले तवरकच असणार. घरात राहा, दारात राहा, प्रपंचात राहा. आपला बुट जर पोराच्या बापाला आला तर पोराने लगेच त्याच्या गळ्यात सगळं घालून द्यावं आणि आपण परमार्थाच्या नादी लागावं असं शास्त्र सांगतं. पण म्हातारं मरुस तर चाब्या सोडित नाही. मुटकं हललं तरी बी काय सोडित नाही. याने कळा बापा याला देऊ आता. म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. दशरथ राजा हे सगळं सोडून ऋषीमुनीच्या संगतीत काळ घालायचं असं म्हणू लागले. याचाच अर्थ ज्याच्यात होते त्याच्यात त्याला समाधान आणि नाही समाधान. म्हणून जमेची बाजू ये शरीराला रोग झाला नाही. येड मन होणार नाही का झालं नाही? हा होणार नाही का झालं नाही तुमचं मन येड? बरं तुम्हाला जर मुक्त होण्याची इच्छा नसेल तर ते मन आताच येड नाही का? आता तर नाही समजून घ्या. तुम्हाला जर भगवंत प्राप्तीची जिज्ञासा नसल, मुक्त होण्याची इच्छा नसल, जन्म मरण निवृत्तीची इच्छा नसल, शास्त्र कळून घेण्याची इच्छा नसल, संत संगती करण्याची इच्छा नसल, ते मन आजच पागल आहे का व्हायचंय पुन्हा? आजच पागल आहे. आजच कोमात गेलेलं आहे ते, आजच बिघाड्याला येते. म्हणून इथं नरदेला म्हणजे भगवंत प्राप्तीचे साधना करण्याकरता ही सगळी सामुग्री दिली. कशा करता? आणि ती सोडून गेला पूर्ण खुशाल. जे पहिले संस्कार आहेत, जे पहिलं करून आले तेच पुन्हा चालू. पहिलं काय केलं तुम्ही? विशेष भोगले. पहिलं काय केलं तुम्ही? खाल्लं पिल्लं, आहार निद्रा भय मैथून हेच कार्यक्रम राबले. 4 कर्मी कार्यक्रम राबला. पहिलं मी काय केला? 4 कलमी कार्यक्रम राबून आलेले आहेत तुम्ही. हा खूप खाल्लेलं आहे, खूप भोगलेलं आहे, आहार खूप कटाळसर खाल्लेलं आहे, काही बी खाल्लेलं आहे, कुठं बी खाल्लेलं आहे, कसं बी खाल्लेलं आहे. नाही कळत नाही का तुम्हाला? काही बी खाल्लेलं आहे, कसं बी खाल्लेलं आहे आणि कुठं बी खाल्लेलं आहे, काही बी पेलेले, कुठं बी पेलेले, कसं बी पेलेले. पहिली गोष्ट बरं. आता इथं नाही, काही बंधन नाही. सगळ्या गोष्टी इतकं अनादिकालाचे ठाई विषय म्हणून नित्य विषय सेविले पाहिजे. ते चित्ताची आडोई जडवून ठेवले. अनादिकालाचे सांगा 8-15 दिवसाची वर्ष 2 वर्षाचे संस्कार सुटत नाहीत लवकर. बघा कंडक्टरची नोकरी लागली पोराला, 2 वर्ष नोकरी केली त्यांनी आणि मग B.Edची परीक्षा झाली त्याची, ती झालं शाळेवर मास्तर. आता कंडक्टर म्हणल्यानंतर त्याला जे घ्या गाडी चालू असतानाच काय करावं लागतं? घ्यावं लागतं हाता असं त्या कागदावर. आणि मग ते झालं मास्तर. आणि मास्तर म्हणल्यानंतर खुर्चीवर बसायचं, पुढं टेबल, त्याला लिहाताच येईन, हाजरी लिहिता येईन, काऊन की हल्ल्यावर लिहायची सगळं त्याला. मग ते 2 पोराला म्हणायचे इथं हे काय करा तुम्ही, इथं या आणि टेबल हलवा. ते 2 पोर याचे टेबल तेव्हा त्याला हाजरी घेता. किती वर्षाचे संस्कार? 2 वर्षाचे संस्कार. जर त्याला सुटत नाही तर अनादिकालाचे संस्कार कुठं? चित्तामध्ये. देहाला मी म्हणण्याचे, जगाला खरं समजायचे, विषयात सुख समजायचे. देवधर्म तर पडली चांगली, देवाबद्दल तर काही चर्चाच नाही दुसऱ्या देहात. इथंच करता येते फक्त चर्चा. हे संस्कार अनादिकालाच्या अंतकरणात असल्यामुळे इथं बी तेच राबवून चालले. बघा कालचे संस्कार आज राबवले तुम्ही, आजचे संस्कार घेऊन उद्याचा व्यवहार करा. आजचा जो व्यवहार चाललाय तुमचा, तर कालच्या व्यवहारानुसार, कालच्या व्यवहाराचे तुम्ही अंतकरणात मध्ये झोपी जातानी संस्कार ठुले. उद्या काय करायचा याचा हिशोब करून
आपल्याला उद्या काय काय करायचं याचं नियोजन का केलं तुम्ही? झोपी जातानीच केलं. कधी झोपी जातानी त्याचं नियोजन. आपल्याला उद्या काय करायचं, उद्या आपल्याला पाठाला जातो असं तुम्ही झोपी जातानी ठरविलं नाही का वरती? हा, म्हणून तुम्ही आज आले. 2-3 दिवस तुम्ही ठरविलंच नव्हतं. मला माहितीच नव्हतं. आपली वेगळी गोष्ट. आता बरीच जण आहे म्हणते ना आम्हाला माहित नव्हतं. यायला माहित होतं पण यायनी आज ठरविलं. यायला माहित होतं पण यायनी आज ठरविलं. काऊन की ते आज संध्याकाळी त्याने मनात असा निश्चय केला की उद्या आपल्याला जातो. म्हणजे हे लगेच उठले की लागली तयारीला. म्हणजे ते संस्कार कालचे संस्कार आजच्या व्यवहाराला कारणीभूत आणि आजचे संस्कार उद्याच्या व्यवहाराला. तसं मगाल्या जन्मातले संस्कार घेऊनच अंतकरण आलं. देह जळाला स्थूल देह, पण सूक्ष्म देह नाही जळाला. सूक्ष्म देह जळत नसतो, ज्ञानाने बाधित होत असतो. ज्याला मी सच्चिदानंद ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी साक्षी आहे असं ज्याला अप्रोक्ष ज्ञान झालं त्याचा सूक्ष्म देह बाधित होत असतो. असून नाही, दिसून नाही. म्हणून दिसला तरी तो मानित नाही. त्याला सावली दिसली तरी ती खरी नाही असा आपला निश्चय आहे. मृगजळ दिसलं तरी ते खरं नाही असा आपला निश्चय आहे. एखाद्या लाकडावर माणूस दिसला तरी तो लाकूड कळाल्यानंतर खरा नाही असा आपला काय होतो निश्चय. आणि दोरी कळाली की तो सर्प नव्हताच असा काय होतो निश्चय होतो. जागृतीत आल्यानंतर ते स्वप्न खोटे असा काय होतो निश्चय होतो. तसा जीवनमुक्त पुरुषाचा निश्चय होतो दिसू द्या पण खरं नाही. दिसल अंतकरणाच्या संबंधाने खोटं येते असाच अंतकरणात त्याचा काय होतो निश्चय. प्रपंच हा व्यवहार जगत दिसू नाही का खरं वाटू नाही? खरं वाटू नाही. हा, खरं वाटू नाही का दिसणार नाही? दिसणार भाई. भीतीवर काढलेला वाघ दिसणार नाही का पाहणाराला खरा वाटणार नाही? प्रमाण आहे तो. काय नाही तो प्रमाण आहे. त्याला माहीत आहे मया देखत त्या रंगाऱ्याने रंग लावले भीतीवर. तो कसा आहे? तो काय धावून येत नाही, तो डसत नाही, तो जंगलातला नाही, मागिनीचा नाही, रांगाचा आहे. म्हणून पाहत असताना आनंदाने पाहतो का काही दुःख होतं त्याला? आनंदाने. पडून गेली या भिंती चित्राची केवळ होय. मग आता ते रंग हे का वाघ हे का भीती का माती? माती. ते वाघ बी नाही, भीत बी नाही, रंग बी नाही, केवळ काय मातीची. असा हिशोब केला का नाही तुम्ही? हे खरं नाही काय? खरं. तसं हे जग हे का याच्यात काही खरं आहे का सगळी मायाच आहे? सगळी माया नाटलेली. माया विघ्ने भरमला खरे म्हणता मी माझे नाही हे तो संपत्तीचे वारे साथ खरंच जाणार आहे. अरे जाणार आहे का तुम्ही? बघा ह्या जगाचा किती अभाव आहे, किती बाऱ्या नाही तुमच्या पुढे, किती बाऱ्या नाही तुम्हाला सांगतो पुन्हा. अरे स्वप्नात गेले तर हे जग नाही, दुसरं जग पाहिलं तुम्ही. स्वप्नातलं कोणतं जग पाहिलं? दुसरं. तिथं मायाने नाही केलेलं, ऐश्वर्याने नाही केलेलं, तुमच्या मनाने तयार केलेलं. मनाच्या उतरंडी येत्या, मनच झालं सगळं. स्वप्नाची जी सैन्य विचित्र सेना मीच झालो होतो नारायण. भगवंत म्हणतात अर्जुना मीच झालो होतो सगळं स्वप्नातलं. जे दिसलं बघा स्वप्नातला हत्ती, हत्तीनीचा त्या सर्कशीतला तो हत्ती कोणाचा? मनानच हत्तीची कल्पना केली. अरे ज्ञानानेच आकार धरले ते सगळे. ज्ञानच झालं सगळं. ते हत्ती तरी कोण झालं? ज्ञान. पाहणारा ज्ञान, हत्ती बी ज्ञानच, ते डोळा बी ज्ञान, ती वृत्ती बी ज्ञान. सगळं ज्ञान झालेलं आहे सगळं. हत्ती तरी ज्ञानच, ज्या डोळ्याने पाहिला तरी ते ज्ञानच, ज्या मनात कळालं तरी पाहणारा बी. कोण आहे तिथं? केवळ ज्ञानच. ज्ञानाशिवाय काय नाही, काहीच नाही. ज्ञानाने सगळं झालं. तसं इथं बी ज्ञानच झालं सगळं. हा, उजेड होऊन उजेडी राहिली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. अरे सगळं ज्ञान प्रकाश. जो ज्ञान प्रकाशी पाहिल तो मोहांधकार जाईल.
कोण्या प्रकाशाने पाहिलं? आता याच्या पलीकडं थोडं पाहू आपण. एखादी वस्तू आहे, ती वस्तू म्हणून हे का वृत्ती तिथपर्यंत गेली म्हणून? वस्तूमुळं नाही, तुमची वृत्ती तिथपर्यंत गेली. वस्तू त्या वृत्तीनं त्या वस्तूचा आकार धरला, त्याला वृत्ती व्याप्ती म्हणते शास्त्रात. त्याला काय म्हणते? वृत्तीनं व्यापलं. त्या वृत्ती हे दो बाहेर जे पदार्थ असतील त्याला वृत्ती व्याप्ती आणि फळ व्याप्तीला गती. म्हणजे वृत्तीनं त्याचा आकार धरला आणि त्या वृत्ती संघ ती वृत्तीत नाही तर चिदाभास बी. तिच्या संघ कोण आहे? निस्ती वृत्ती आहे का? नाही. वृत्ती संघ कोण आहे? कारण की निस्ती वृत्ती वृत्तीच नाही, चिदाभासा. वृत्ती निस्तीच नाही. जिकडं बघा, एखादा तुम्हाला आरसा आहे आणि आरशामध्ये सूर्याचं काय पडलं? प्रतिबिंब. असं प्रतिबिंब. आणि त्या प्रतिबिंबातून पुन्हा एक प्रतिबिंब पडत असतं. फोकस त्याला म्हणा वृत्ती. त्याला काय म्हणा? त्याच्यातून जे पडलेलं आहे ना, मग आता ते जे पडलं ते फोकस कोणाचं? लहान लेकरं नाही गेली कुणी एकाच्या तोंडाला अशी चमकी ते अरे चमकू नको ना. ती चमक कोणाची आहे? आरशाची आहे का? काचाची आहे का? नाही. हा, ती कोणाची आहे? अरे सूर्याची. माध्यमातून त्याची आली ती. कोणाच्या माध्यमातून? काचाच्या माध्यमातून. लक्षात घ्या ना, कोणाच्या माध्यमातून आली ती? फक्त माध्यम लागलं काचाचं. म्हणून तो बघा, सूर्याचा प्रकाश विकारी नाही. तुमच्या अंगावर पाडा, डोळ्यावर पाडा तरी काय नाही विकारी. तो प्रकाश विकारी प्रकाश आहे. तो चिदाभासाचा प्रकाश कसा आहे? तो विकारी प्रकाश आहे. आणि म्हणून त्या वृत्तीत जो प्रकाश पडलेला आहे ते सामान्य चैतन्याचा आहे, विशेष. आणि तोच असणार वृत्तीतून तो प्रकाश त्या पदार्थावर गेल्यानंतर मग तिथं वृत्ती व्याप्ती आहे का चिदाभासाचाही वृत्ती? चिदाभासा सगळं वृत्तीनं त्या पदार्थाचं काय केलं? थोडा सूक्ष्म विचार आहे, थोडा लक्षात घ्या. आणि महत्वाचं आहे पुन्हा वृत्तीचा काय धरला? आकार धरला. मग आता पदार्थ आहे का वृत्ती? वृत्ती आहे का चिदाभासा सगट वृत्ती? चिदाभासा सगट काय? वृत्ती आहे. आता वृत्ती बी वृत्तीच्या मुळे नाही, चिदाभासामुळे वृत्ती, ज्ञानामुळे वृत्ती, प्रकाशामुळे वृत्ती आहे. ज्ञान प्रकाशामुळे वृत्तीला अस्तित्व आहे. निस्ती वृत्ती कुठे? निस्ती बघा, गाढ झोपीत गेल्यानंतर अंतःकरणच नाही तर वृत्ती कुठे? लीन झाली ती. सगळा व्यवहार बंद झाला. डोळे असून दिसना, कान असून ऐकू येईना, जीभ असून रस कळाना, त्वचा असून स्पर्श कळा. इंद्रिय नाहीत तिथं का? जग नाही तिथं का? इंद्रिय नाहीत का? फक्त काय नाही? अंतःकरण वृत्ती लीन झाली. अरे अंतःकरण वृत्ती लीन झाली तर हे दर्शन संपलं, दृश्य संपलं, तर त्याच्या सापेक्ष द्रष्टा बी संपला आणि त्याच्यापेक्षा दर्शन बी संपलं. लीन झाली तर प्रारब्धानी काय झाली ती? लीन. तर दृश्य द्रष्टा दर्शन संपलं. तिथं त्रिपुटी गुड्डाळी त्रिपुटी लीन झालं तर. आणि त्याचं बाधित झाल्यावर त्यांनी काय केली? प्रज्ञानी बाधित केली की दृश्य खरं नाही म्हणून दृष्टी बी खरी नाही, दृष्टी खरी नाही तर दर्शन बी सांडिली त्रिपुटी. आणि सगळं जग त्रिपुटी गुंडाळलंय. हे सगळं जग कशात गुंडाळ? दृश्या. बघा, दृश्यामुळं दृष्टी, दृष्टीमुळं ज्ञान, ज्ञानामुळं ध्यान, ध्यानामुळं ज्ञे, असा ज्ञेय ज्ञाता ज्ञान. हे जे त्रिपुटी आहे, ध्येय ध्याता ज्ञान, दृश्य द्रष्टा दर्शन, ही जी त्रिपुटी ही केवळ जग करताय, आत्मा पाहण्याकरता त्रिपुटी नाही. आत्मदर्शन त्रिपुटीच्या पलीकडे. सांडिली दीप उजळला घटी. म्हणून सुखे मिनी जळोगा शून्य जेथे त्रिपुट शिकरीगा दान मिळाले ऐते, असं महाराज म्हणतात. म्हणून तिथं वस्तू आहे का वृत्ती आहे? वृत्ती आहे का चिदाभास आहे? चिदाभास आहे का ज्ञानच आहे? ज्ञानच. मग हे सगळं ज्ञान ह्या सगळं ज्ञानामुळं सगळं आहे. हे सगळं आहे कशाला घेऊन? जेथून चराचर
हरी या सगळ्याच्या बुडाला अधिष्ठान हरी, ह्या सगळ्याच्या बुडाला आत्मा अधिष्ठान आहे आणि आत्म्यावर सगळे आध्यस्त आहे. जसं लग्नामध्ये 5 किलो रुखोद आणला. किती आणला? 5 किलो रुखोद आणला. त्यांनी ऑर्डर दिली ती 5 किलोची. मग त्याच्यात कारलं आलं, त्याच्यात मिरची आली, वांग आलं, त्याच्यात लसण आला, त्याच्यात महाराज बी आला, त्याच्यात कोंबडी आली. कशात? त्या रुखोदात त्याच्यात सगळं आलं. त्याच्यात दाढीवाला महाराज, लाल चुचीवालं कोंबडं, हिरवीगार मिरची किंवा लाल जरद मिरची, हिरवं कारलं. मग कारलं घेतलं तर कडू लागलं, मिरची घेतली तर तिखट लागली. महाराज घेतला तर आमचं घर लय सुधारलं. पाहुणे आले, जावाई तर कोंबडं आणलं, त्याच्यातलं त्याला भाजी केली. कशाची? कोंबडीची. त्याच्यातल्या कोंबड्याची. तुम्हाला माहिती आहे 5 किलो जरी असलं ते निव्वळ काय? साखरेवरच ही कोंबडं अध्यस्त आहे, साखरेवरच ही मिरची अध्यस्त आहे, साखरेवरच हे कारलं अध्यस्त आहे. ह्या कारल्याला, कोंबड्याला, महाराजाला सगळ्याला अधिष्ठान कोण आहे? साखर. अरे तसं ह्या सगळ्या जगाला अधिष्ठान, चराचराला अधिष्ठान हरी हे आत्मा आहे. तुम्ही आहे, तुमच्यावर हे सगळं काय अध्यस्त आहे, प्रतीती मात्र आहे. या सगळ्याला तुम्ही अधिष्ठान आहेत. म्हणून हे कळून घेण्याकरता तुम्हाला निर्देश दिलेला ईश्वर. तुम्हाला सत्य कथा सांगतो, दुसऱ्याच्या वस्तूवर तादात्म्य केल्यानंतर काय होत असतं. हिंगोलीमध्ये बस स्टँडवर एसटी थांबली, नवीच गाडी होती, फोरली फट, चांगली रग होती, तिला 4-5 हजाराची किलो गुंडाळी, लायलन दोऱ्याने तिला गुंडाळ्यालं. एक शाल होती पुन्हा त्याच्या आतून हरीची, आणि ती असणारी खाली टाकली आणि ती गाड्यावर टाकली हामालाईनी. किसकी आहे. एक चाच्याच्या हाटवू लागला. हाटील चाच्याला वाटलं 10-15 हजाराचं गपलंय, आणि पुन्हा याच्यात आत काय टाकू. जरा नोटा असल्या, दागिने असले, कॅस असली. आता नुसतं माझं म्हणल्यानेच मिळती. कशाने? माझं म्हणलं. इकडं तिकडं पाहिलं, चाचा बोल हमारी आहे बोले, डालो. टाकली त्या गाड्यावर टाकलं. पोलिसाची गाडी आहे, कॉंग 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 करी. बोले किसकी? बोले चाचा की. कोणाची? चाचा की. चाचा हाटवू लागली. घेतलं चाच्याला बोलून, खाली घेतली ती गाड्यावरून. सोडा म्हणले तिला, सोल्ड. आतमध्ये लासच निघाली बाईची. हात काय निघाली? बोले चाचा किसकी आहे? बोले मेरी नाही. मी आता अगोदरच तुम्ही काय म्हणले? मेरी आहे, माझी आहे, आपल्या घरी न्यायची. आता कोर्टामध्ये केस जाणार, तुमचा PCR निघणार, 14 दिवसाची कस्टडी निघणार. पुढं कोर्टात काय निकाल लागेल ते पुढचं पुढं. पण आता मात्र माझे म्हणल्यामुळं तुम्हाला इतक्या दुःखातून जावं लागेल. ही प्रक्रिया होणार. काय म्हणल्यामुळं? नुसतं माझं. आता घोषालच्या हाते आता गाडीत बसायचं, कशाला नादी लागायची इतकुशासाठी. हा घेणं देणंच. आता 14 दिवसाची कस्टडी, पोलीस केसन, कोर्टात तीन भानगडी ह्या लागल्या कशामुळं? मुक्त होता चाचा, मुक्त होता चाचा. बळे झालं. बळच आता नसलेला रस्त्यावरचा मांडीवर घेऊन रडत. काय गरज होती त्याच्यावर? पण नसलेली बला लागली का नाही? ही कोणाची गोष्ट आहे? चाच्याची का? नाही, ही गोष्ट चाच्याची आहे का? उगवून दुसऱ्याचा असणारा देह, पंचमहाभूताचा देह, आणि त्याला तुम्ही मी म्हणायले. हा पुढीलाचे ओझे आपल्या माथा घ्यायचे, मग का न दाटीचे ननोड जरा. दुसऱ्याचं वजा आपल्या टकूर घ्यायचं, मग बेजार व्हायचं. किती बेजार हे बरं. जे आलं मी म्हणल्यामुळं, तुल द्यायला मी म्हणलं नसल्याचं जन्म मरण आलं तुमच्या मागं. आहे का तुम्हाला जन्म मरण? जरा तपासा तुम्ही, तपासा बरं तुम्ही. हा तपासा बरं तुम्ही, तुम्हाला जन्म मरण आहे का? तर अरे जिथं देह जन्माला नाही तर तुमचं सोडून द्या. जे जन्माला का रचलाय तो गर्भात, हिशेबाने पाहणं जरा. गर्भात रचलाय का जन्माला? हा
जीवा नाही कुडीचे लाते हे भिन्न भिन्न पंचे महाभूते रचते खचते आसार रीते फलकड खोटे टाकाऊ वस्तू रचलंय शरीरात 9 महिने 9 दिवस उग मुंगी उग राजगुऱ्यावाने होतं ते अगोदर राजगुऱ्यापेक्षा सूक्ष्म होता देव रचला तवा सप्त धातूचा आईचे 3.5 वडिलाचे 3.5 सप्त धातूचा काय आहे देह आहे आणि त्याच्यात हा रचल्या गेलेला आहे आणि मग 9 महिने 9 दिवसाला तो 2.5 किलोचा 3 किलोचा 2.25 किलोचा त्याच्या हिशोबाने होय काय झाला तो तयार झाला मग रचलाय का जन्माला जन्माला म्हणायचं तर मग तवा जन्माला केवढा होता तिथून त्याचा जन्म धरावा मग ज्यावेळेस तिथं तयार झाला पहिली घटना तवा काय समजा म्हणायचं झालं तसं म्हणता का तुम्ही भीतीची पहिली ईट लावली की तवा म्हणावा घराचा जन्म झाला तवा घर काय झाला म्हणा जन्म ते रचत रचत रचलं का जन्मलं ते भीत जन्मली का रचली तसा ते जन्माला का रचला रचलाय जन्माला नाही तुम्ही म्हणता मावा काय झालं कवाच मा तो हा जन्म झाला तू आलाय का जन्मालाय कृष्ण जन्माला होता का देवकी पुढे उभे राहिले होते तरी तुम्ही म्हणता कृष्णाचा काय झाला राम जन्मले होते का अयोनी प्रगट झाले होते तुम्ही त्याच्या पाठीमागे तुम्ही देवाला भेट नाही जन्म लावायला तर तुम्हाला लावूनच घेता देवाला नाव ठेवायला भेट नाही तर तुम्हाला लावूनच घेता ना मग तुम्ही जसे तसे लोकांना पाहता तुम्ही देवाला तसंच पाहता तुम्हाला आकारवान समजिलं तुम्ही देवाला काय समजायले आकारवान तुम्हाला जन्मणारे समजिलं तुम्ही देवाला देवाचे काय करायले दृष्टी वेधली कबळे ते चांदेने ते म्हणे पिवळे तसे माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष तसं एखाद्या माणसाच्या डोळ्याला कावीळ झाला म्हणजे त्याला चंद्र काय दिसतो पिवळा दिसतो जरोय विटाळले मुख ते आणा ते म्हणे कुडवीत आणा माणूस नाम ठेविती अनामा नाम ठेविती अरूपारूप लाविती हे असे मूर्ख लोक माझं जे स्वरूप नाही ते तसं म्हणतात मला नाव आहे मला रूप आहे मला गाव आहे असं म्हणतात एकाला जवळ धरती एकाला मारी तू हे काहीच नाही देवाकडं नव्या अध्यात्मल्या म्हणून अशा असणारा हा समाज आहे म्हणून आपला जन्म झालाय का नाही आपण अंतःकरणात आता प्रगट आहे कुठं प्रगटताय कशाच्या संबंधाने येते अंतःकरणाच्या संबंधाने प्रगटताय ना अंतःकरण गेलं की प्रगटता गेली की तुमचं काय झालं प्रगट राहत नसतं कोणताही विशेष राहत नसतं सामान्याला डाग लागत नसतो म्हणून तुम्ही विशेष दिसत असून सामान्य मी आहे असं ध्यानात घ्या मी कोण आहे विशेष नाही विशेष अंतःकरणाच्या संबंधाने आहे प्रतिबिंब आरशाच्या संबंधाने आहे ते कल्पित आहे खोटे पण जे मुख आहे ते खरं आहे ते सामान्य आहे मुख सामान्य आहे प्रतिबिंब कल्पित आहे त्याच्या प्रतिबिंबाच्या संबंधामुळं बिंबत्व आलेलं आहे मुखाला म्हणून बिंबत्व बी प्रतिबिंबाच्या सापेक्ष आहे मुखाच्या ठिकाणी बिंब नाही आणि प्रतिबिंब असा भाव नाही म्हणून हा जो निर्देश दिला ईश्वराने फक्त मोक्ष मिळविण्याकरता मुक्त होण्याकरता बंधनिवृत्ती करण्याकरता म्हणून जसा त्या चाच्याने नसल्यालाच अंगावर घेतलं बला मुक्त होता परी घेऊन या छंद माझे म्हणून पाप पुण्य करुणी असा असणारा नरदे मुक्त होता परी बळी झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे आणि पुन्हा शेवटी तुका म्हणे व्यर्थ गेले वायाविन मृग पावेशीन मृग जळी तसा तो मृग जळ खरं समजून त्याच्यात पाणी समजून हरण पळत असतं शेवटी गत प्राण होऊन मरून जात असतं तसा ह्या जगातला व्यवहार खरा समजून आपण त्याच्या नादी लागून जे वास्तव जे आहे ते कळून घ्यायला तयार नाही म्हणून ह्या शरीरात आता आलोच आपण तर सत्कर्म म्हणजे सत्य कळून घेण्यासाठी केलेलं कर्म म्हणजे सत्कर्म म्हणजे भंडारा करणं नाही
सत्कर्म म्हणजे तीर्थयात्रेला जाणं नाही. सत्कर्म म्हणजे लोकाला पाणी देणं. हा, आम्ही काय लावली? पान पोळी लावली. इकडं दारूचं दुकान आणि इकडं अरे वा सत्कर्म. काऊन की लोकाला दारू पाणी टाकून प्यायला मिळेल ना, म्हणून तिकडे काय लावली? हा, तिथंच बाजूला दारूचं दुकान, तिथंच त्याची काय पान पोळी. हे पहा असे माणसं आणि सत्य करणारे हे असे मोठाले महाराज लोक आणणारे की हे असे नंबर 2चे लोक आणि नंबर 3चा महाराज लागत द्यायला. मग असे महाराज लोक बघा. आता उद्याच येणार आहे ना वाटतं गौतमी पाटील उद्याच यायच्यात ना वाटतं. गौतम पाटील शुक्रवारी. तुम्हाला माहित नाही का? जात नाही का तुम्हाला? जाऊ देणार नाही. म्हणून हे कोणाचे काम आहे त्याचे बघा. नाव काय? गणपतीचं नाव काय? गणपतीच्या पुढं कार्यक्रम काय चालले? काय चालले? सत्कर्म करायचं. हे सत्कर्म चालले. तर कोणी पत्ते घ्यायले, कोणी दारू प्यायला, कोणी गौतमबाईला आणायले, कोणी ऑर्केस्ट्रा लावला, काय गाणे भीती. हा, काय कार्यक्रम चाललाय कोणा पुढं? आणि लाव गणपती देव आहे. हा, आणि त्याच्या पुढं का मग काय चालले? गणपती कडं पाहून त्याचं रूप पाहून तो कसा आहे हे ज्ञानेश्वरी सांगती. गणपती कसा आहे ते कशात लिहिलेलं आहे? हा, तो मूर्ती म्हणजे गणपती नाही, प्रतीक हे. ते प्रतीकाकडे पाहून ते सगुण आहे, त्याचा अधिष्ठान निर्गुण आहे. आणि तो निर्गुण असणारा गणपती ज्ञानेश्वरी सांगितलं. मग आत्मा राम गणेश केली स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेच वंदू चरण श्री गुरुचे. आत्मा आज गणपती आहे, निर्गुण आहे आत्मा. आणि गणपती कसा आहे? मग सगुण. आता दिसायला सगुण आहे पण त्याचा अधिष्ठान कोण आहे? मग सगुणाकडे पाहून काय ध्यानात घ्यावं? निर्गुण. आणि तो निर्गुण गणपती कशा सांगितला? ज्ञानेश्वरी. मग ज्ञानेश्वरी जे सांगितलेलं ते खरं का तुम्ही जे मानलं त्याच्या पुढं मानला गोंधळ ते खरं? म्हणून बिघडायले पोरं. 10 दिवसात न पिणारं पोरग काय प्यालं? आणि सगळे दारू पिणारे पोरं काय मांडायले? आणि ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस ते टिळकानी त्यावेळेस गरज होती. आता त्याची काय नाही. आता काय गरज आहे त्याची? पण पडेल एरवडी त्या का पडेल. आता गरज नाही त्या गणपती 10 दिवस मांडायची. सत्यानाश आहे जगाचा. भरकाट आलीत पोरं. आणि ज्यावेळेस मिरवणूक निघायची ना बॉक्सची, बॉक्स दारू पडत नाही म्हणतात, पुरणार नाही दारू. म्हणून आतापासूनच असणारं दारू आणून ठेवली या लोकांनी. गाड्याची गाड्या काऊन की त्या दिवशी काय पुरणार नाही. अरे नाही तर नेत नाचतीच म्हण म्हातारे नाचते त्याच्यात धोत्र धरू धरू कशात त्याला वाटतं आता कोण ना बघत नाही. आपल्याला स्वातंत्र्य लायसन आलेलं आहे, लायसन कार्ड आहे आपल्याकडं. 10 दिवसात काही जरी केलं तरी पोलीस काही म्हणत नाही, समाज काही म्हणत नाही. काय दिलेलं आहे? 10 दिवसाचं लायसन आहे आपल्याकडं कसं वागण्याचं. म्हणून खुशाल पोर. आणि बाप म्हणतो आहे 10 दिवस आहेत पोर दिलं. मॅच स्वातंत्र्य दिलं त्याला. पण ते स्वातंत्र्य लाईनचं बोकांडीवर बसलं ना. त्या 10 दिवसाच्या संस्काराने रोज पोरं जमायले तर रोज दारू प्यायले. म्हणून गणपती मांडणं चांगली गोष्ट नाही बघा समाजासाठी सध्या. त्यावेळेस गरज होती टिळकाला. काऊन की इंग्रजाचा काळ होता आणि समुदाय समाज एक करण्याला बंदी केली होती त्यांनी. कुठंच समाज काय व्हायचा नाही असा कायदा तयार केला होता. समाज जर जमा झाला तर तुम्हाला ज्याला टाकण्यात येईल असा काय केला होता. म्हणून सभा बंदी. कुठं सभा घ्यायच्या नाही, कुठं समाज जमवायचा नाही. पण एक स्वातंत्र्य होतं. धर्म कार्य असेल
तिथं तुम्हाला सूट. असा काय आता कायद्यात धर्म कायद्याला आम्ही आड येणार नाही असं कोर्टाने निकाला दिला होता त्यावेळेस बी. आज जसा आहे ना तसाच त्यावेळेस बी. म्हणून त्यांनी त्या टिळकाने एक युक्ती रचली. मग गणपतीची स्थापना केली. 10 दिवस आम्हाला गणपतीची आरती करायची, गणपतीची पूजा करायची म्हणून समाजाला बलिलं. आणि त्याच्यात मग इंग्रजाच्या खिलाफ समाज सांगायला सुरुवात केली की असं असं इंग्रज करायलं, आपलंच राज्य असून आपल्याला राबवायलं, आपण बंधनात आहे, आपण दुसऱ्याच्या ताब्यात आहे, आपल्याला दुसरं राज्य करायले म्हणून आपल्याला उठाव करायचा. म्हणून त्यांनी ते अवघड रान काय केलं, पेटील. त्यावेळेस गरज होती. आता काय गरज आहे त्याची, आता काय गरज आहे, किती खर्च व्हायला एका एका गणपतीला, कितकाला खर्च व्हायला, किती पैसे चालले त्याच्यात, किती हानी व्हाली जगाची. असं जर बोललं ही माणसं म्हणतील हे महाराज याला फुकारायचं. ह्यो कोणचा कुठून आणणार आहे महाराज? हा, हे नास्तिक आहे म्हणतील. हे आस्तिक नाही, हे नास्तिक आहे. हे याला काय करायचं याच्यावर, याच्या खर्च पैसे आहेत का? खरंच पोरं बिघडायली त्याच्यात, खरं नाही बिघडायली का? शाळात जाईनात पोरं, अभ्यास करेन 10 दिवस पोरं. मास्तरला फोन करायला ट्युशन घेऊ नका 10 दिवस, शाळा भरू नका 10 दिवस. खरंच पोरं शाळात जाईनात, अभ्यास करेन, पुस्तकाचं त्याची 10 दिवस काय नाही भेट नाही. त्याची भेट गणपतीच्या तिथं, कोण्या गणपतीच्या तिथं जाऊन पत्ते खेळायले, पत्तेचा डाव आहे. सगळ्या चपला पोरायच्यात पुन्हा मथारी बाजूनं पाहते. आपलं पोरग हाय हाय गणपती, तू काय करायला ते गुटके खाते, दारू पिते, पत्ते खेळते, गांजा वळते. जे नाही ते तिथं गणपती पुढं कारभार चालला. चांगली गोष्ट नाही, समाजासाठी फार वाईट आहे देवाच्या नावावर. म्हणून इथं नरदेव मिळाला सत्कर्म, जे मानलं सत्कर्म करण्याकरता तिथं काय चाललं, सगळे कुकर्म चालले. तसं नरदेव मिळाला सत्कर्म करण्याकरता. सत्कर्म म्हणजे सत्य जाणून घेण्यासाठी केलेलं कर्तव्य कर्म. करा रे बापानं साधन हरिजनी करण्याचे करू नका. म्हणून सत्कर्म म्हणजे काय, श्रवण. बघा अगोदरपासून सांगतो 3 टप्पे आहेत त्याच्यात. एक बाह्यरंग साधन, परमार्थाचं बहिरंग साधन, गळ्यात माळ घालणं, गोपीचंद टिळा लावणं, भजन करणं, वारकरी होणं, ड्रेस बदलणं, सात्विक आहार घेणं, संतांच्या संगतीत काळ घालणं, तीर्थयात्रेला जाणं, तुळशीला प्रदक्षिणा घालणं, मंदिरात जाणं, हरिपाठ म्हणणं, देवाच्या पाया पडणं, हे कोणचं कर्म आहे, बहिरंग कर्म आहे. हे कोणाला करता येतं, हा भक्ताला करता येतं, भक्ताला बी करता येतं. कोणाला माळ घालता येते, कोणाला बी काही, चोराला बी करता येतं, आणि शेवला बी करता येतं. उरफाट तर चोर लय मोठा माळ्या असतात, लो मोठाले गद मोठ्याने भजन म्हणतो ते. म्हणून हे बाह्य लक्षण कोणाला बी करता येतं. आणि बघा बाह्य लक्षण आंतरलक्षण असेल तर बाह्य लक्षणाला किंमत असते, आंतरलक्षण नसेल तर बाह्य लक्षणाची विटंबना होत असते. हा व्यवहारात आहे. आंतरलक्षण जर असेल तर बाह्य लक्षणाला काय येते, किंमत येते. आणि जर आंतरलक्षण नसेल तर बाह्य लक्षणाची काय होती, विषयनं. केवढं जरी कुंकू लावलं, केवढं जरी मंगळसूत्र घातलं, केवढी जरी असणारी तिनं शालू नेसला, आणि किती जर दागिने धारण केले तरी तिला कोणी सुवासीन ठेवत नाही. बांगल्यात राहिली काय, गाडीत फिरली काय, तिला कोणी काय ठेवत नाही. चप्पल पट्टी वारली बाई, तिला सुवासीन ठेवत नाही. तर मग बंगल्यातली ठेवील का, मग ती दिसायला स्वरूपवान नाही का, तिच्या गळ्यात दागिने नाहीत का, कुकुल मोठं लावलं नाही का, बंगला नाही का, गाडी नाही का, तिच्याकडे पैसे नाही, पण सुवासीन ठेवायच्या. झोपडीत राहणाऱ्या बाईला, पत्रात राहणाऱ्या बाईला काय ठेवील, सुवासीन ठेवील, पण तिला काय ठेवणार नाही. मग तिच्या बहिर्लक्षणावर भाळला समाज का, तिचं आंतरलक्षण चांगलं नाही. मग आंतरलक्षणामुळं बहिरंग साधनेला किंमत असते.
म्हणून आंतरलक्षण फार महत्वाचं आहे. आंतरलक्षण म्हणजे विवेक, वैरागी, समाधी, षटक आणि मुमुक्षुता. हे आंतर साधन आहेत परमार्थाचे, मधला टप्पा आहे. म्हणून ह्या तुम्ही जरी वारकरी झाले तरी मग विवेक आणि परमार्थ करा. कालचाच विषय का पार्वतीचा झाला. परमार्थ करीत असताना पहिलं साधन काय? विवेक, खऱ्या खोट्याचा निवाडा, सत असताचा निवाडा, खरं काय खोटं काय, सत्य काय असत्य काय, नित्य काय अनित्य काय याचा निवाडा. म्हणून सारासार विचारिता, भ्रांती ते आसार का, सार ते सोबता नित्य जाणे, त्रिगुण आसार निर्गुण हे सार, सारासार विचार फलकट तो संसार, येथे सार बघून असा अखंड मनाने विचार ठेवून खोटं आहे सगळे, एक आत्मा खरा आहे. हा विवेक आणि परमार्थात ज्याचं पदार्पण झालं, विवेक आणि सहजच त्याला वैराग्य आणायची गरज नाही. सहजच वैराग्य संसार आहे समजता जाणे ज्याने त्याचा वैराग्य जोडिता हे सगळं खोटं आहे असं त्याला निसंशय कळालं. कसं कळालं? हा, मृगजळात पाणी नाही असं कळाल्यामुळं कोणीच असणार शील केळी मोसंब्यान लावायचा काय करीत नाही, प्रयत्न करीत नाही. त्याला माहिती त्याच्यात काय नाही, पाणी नाही, म्हणून कोणी बाग करीत का त्याच्यावर त्या माध्यमातून मृगजळाला पाहून? अजिबात नाही. त्याला माहिती प्रखर ऊन आहे तिथं पाणी नाही, म्हणून केळीचं बिन आणून काय आपलं पत्रात धोंडा पाडून घ्यायचा का? त्याच्या लक्षात तसं हा सगळा प्रपंच कल्पित आहे म्हणून खोटा आहे, म्हणून त्याची वृत्ती तिकडं धावत नाही. प्रपंच म्हणून संसार या समजतात जाणीचे आणि नित्य नाही. तो जागृतीतला स्वप्नात नाही, स्वप्नातला सुसुप्तीत नाही, स्वप्नात सुसुप्तीतला समाधीत नाही, समाधीतला जीवनमुक्तीत नाही, जीवनमुक्ती विधेयमुक्तीत नाही. म्हणून हे सगळं खोटं आहे असं त्याला निसंशय कळलेलं असतं. म्हणून सहजच त्याचं वैराग्य त्याच्यावर तयार होत असतं विचार. म्हणून प्रपंच रचना भोगून त्या गेली वैराग्याची निष्ठा प्रगवटून जावी. असं दात पडून गेली म्हणून सुपारी सोडून दिली असं वैराग्य नाही. चट दाडा पाळल्या म्हणून आपण आता मटण खातच नाही, अरे चावत नव्हतं म्हणजे आपण आता घरदार सोडून दिलं चाल मंदिरातच येऊन बसतो का घरी कोण येऊन याला वैराग्य म्हणा, याला वैराग्य म्हणतील का? हा, हे सगळं अनुकूल असून हे सगळं मिथ्य असं ज्याला कळालं हे विवेक. आणि म्हणून विवेक या सहित वैराग्याचे बळ. म्हणून विवेक, वैराग्य आणि समाधी षटक, क्षम दम उपरती तिच्या श्रद्धा आणि समाधान, अशा ह्या षट संपत्ती ज्याच्या अंतःकरणात विराजमान आहे. आणि एवढा असून या सगळ्या साधना असून मुक्त होण्याची तीव्र जिज्ञासा, काही मी उद्धार पाहिजे, काही कृपा करील नारायण अशी सांगा तुम्ही. काही संसार आहे म्हणून ही विठ्ठल ही चित्त प्रपंचापासून हो म्हणते म्हणे बैसल्याची किसळी आली प्रपंचाची, ज्याला त्याचं मन रमण प्रपंचा, देव मिळाला नाही आणि संसार आवडणं अशात सापाडा. तो कशा सापाडा? देव मिळाला नाही आणि संसार आवडणं, सापडलं संधी भागी, तळमळ कशाची? मुक्त होण्याची, सद्गुरूला भेटण्याची, भगवंत प्राप्तीची तळमळ सुरू झाली. याला म्हणावं जिज्ञासू. म्हणून विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुता ह्या साधनावर, आणि असा जो असणारा साधक त्याला मुक्त होण्याची तीव्र जिज्ञासा झाली, त्याच्या पुण्याईनं, त्याच्या त्या साधनेनं, त्याच्या त्या भक्तीनं त्याला सद्गुरूची कृपा होत असते. एक तर तो सद्गुरूकडे जाईल, नाही तर सद्गुरू त्याच्याकडे येतील. ही अशी योजना ईश्वर करीत असते. सद्गुरूच त्याच्याकडे येते. याची योजना कोण करतो? भगवंत करतो. ह्या दोघांचं मिलन घडून आणण्याचा प्रयत्न कोण करतो? ही देवाची इच्छा. आता देवाची इच्छा असती आपणच देव वै गुरु. एक तर जर नसतील सांगणारे तर स्वतः भगवंत गुरुला पाठवतो. कसं नामदेव महाराजाला खेत्र स्वामीकडे पाठिलं, आणि अर्जुनाचा स्वतः गुरु झाला, उद्धवाचा स्वतः आपणच देव. काऊन की तिथं जिज्ञासा होती मुक्त होण्याची, तीव्र जिज्ञासा होती, सगुण साक्षात्कार होता, सगुण भक्ती होती तिथं. देव बोलत होता, देव जेवत होता. म्हणून नामदेव महाराजाला
देव व्यापक आहे असं कळालं नव्हतं, म्हणून खेचर स्वामीकडे पाठवलं. अर्जुनाचा मोह निवृत्त करण्याकरता इतका भक्त होता अर्जुन, केस कृष्ण कृष्ण म्हणत होते, इतका देवाचा काय होता कृष्णाचा देव, आणि फक्त त्याचा मोह निवृत्त करण्याकरता मग निमित्त 18 अध्याय गीता काय सांगायची गरज होती त्याला, फक्त तुमच्या आमच्या करता त्याच्या निमित्ताने म्हणा ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनाला केले नारायणे, आगंतुक पाहुणे पाहतो आम्ही, जावायला भोजन केलं, वारकरी बियाला पहिलाच असणारा लळा होता वारकऱ्याला जावायला, कोणाचा वारकऱ्याचा. मग काय पापा वारकरी आला का ए बड्या मेवण्याला सांगितलं ती झंडा ठुईतो कपड्यात, कोणाचा आण पाणी, साबण आण, टावेल आण, हाताने पाय धुतली, कोणाची कोणी दाजी दाजी राहू द्या, दाजी राहू द्या, दाजी राहू द्या. मेवणी म्हणते मी आम्ही धुचत नाही. नाही तुम्हाला काय महत्व कळणार आहे मूर्खाऊ, वारकऱ्याचं काय महत्व कळणार आहे तुम्हाला. लोक हाताने पाय धुतली, कोणाची वारकऱ्याची, हाताने टावेलीने पुशिली, जवळ घेतलं, गादीवर बसिलं, तकली घेतल्या, चहाला आधी तिकडं त्याली आधी वारकरीला चहा, ही सोय कोणा आगंतुक पाहुणे पाहतो हा मी. आणि मग बोळणीला आपल्याला जावाई होता ते असा थासा श्रीमंत घरचा जावाई, पुन्हा असा थोडाच हाता झोपडपट्टीवरचा, लगेच जेवायला मधात घेतलं, तूप आलं की टाका तिथं, काही आलं की टाका तिथं, जेवण गिवणी झाली, बैठकीत बसली, बलवा मामाजीला बोललं पाया पडा, टाका दक्षिणा 500 रुपये, मामीला बोललं पाया पडा मामी, टाका मेहुण्या चाकड्या चकड्याला घरातल्या बदल टाका दक्षिणा, ती जावं वारकरी निसतच पाहावं लागेल. आगंतुक पाहुणे पाहतो मी, कपडे आणले, ती जा कोणाला दिली वारकऱ्याला दिली, सांगितलं आता मी जायच्या आधी तुम्ही निघायतून, मी जायच्या आधी तुम्ही निघा, नाही तर मी गेल्यावर तुम्ही निघता तर तुम्हाला रट्टे देते, नाही लोक चट घेते, हे नाही बदमाशी, तुम्ही निघा. मग आगंतुक पाहुणे पाहतो. म्हणून इथं महाराज म्हणतात की हा पंचमहाभूताचा देह तुम्हाला जो मिळाला मोक्ष मिळण्याकरता, म्हणून मोक्षाचं अंतरंग साधन, जवळचं साधन श्रवण, फार देवाकडे जायचं जवळचं साधन कोणचं आहे श्रवण. श्रवणात जो आला तो देवाच्या फार जवळ आला. तुम्ही कुठे आले आता देवाच्या जवळ, फार जवळ, गोचिळ फार जवळ आहे दुधाच्या, तसं तुम्ही फार जवळ आहेत. बाकीचे साधन केलेले तुम्ही 1400 वर्ष तप केलेले तुम्ही चांगदेवाने, काऊन की श्रवणात आला चांगदेव, ऐकायला बसला चांगदेव माऊलीच्या पुढं. कुठं बसला? माऊलीच्या पुढं. म्हणजे त्यांनी काय केल्या होत्या सगळ्या साधना केल्या, तसे तुम्ही बी कमी नाहीत बरं, समजू नका. चांगदेवाचे बाप आहेत तुम्ही, सगळं करून आलेले आहेत तुम्ही, जप तप योग या सगळं केलेलं आहे तुम्ही पहिल्या जन्मात. समजू नका तुम्ही तुम्हाला कमी. श्रवणात आले ना तुम्ही, झट केलेलं आहे तुम्ही, योग केलेलं आहे, याग केलेलं आहे, जप केलेलं आहे, तप केलेलं आहे, काही करायची कारण की याच्यासाठीच येते. श्रवणात येण्यासाठी जप तप असे अमुक ग्रंथ केले. आता श्रवणात बसले ना तुम्ही, बस श्रवणात बसले की श्रवणाचे मिशे बैसावे साम्राज्य भुवन, तुमचं साम्राज्य भुवन, हे भुवन या जगात तुमचं साम्राज्य. मग कशात बसल्यावर कानी जे पेरिले डोळा ते उगवले या पक्क भरले तोची हरी, आधी श्रवणेंद्रिय पाहिले, गीता निदान देखिले, स्वप्न चुकले साचा सरशी अवधान ऐकले तिचे, फक्त लक्ष द्या तुम्ही. मग सर्व सुखाला तुम्ही काय तर प्रतिज्ञापूर्वक सांगतो, वचन देऊन सांगतो, एवढ्या गोळ्या घी तो रोग नाही झाला तुम्ही मला काही म्हण, असं प्रतिज्ञापूर्वक सांगतो असतो खरा डॉक्टर. आणि खटा डॉक्टर म्हणतो यांनी नाही फरक पाडत उद्या येईल, यांनी नाही पाडत उद्या आहे, यांनी नाही पाडत गोळ्या खाऊ खाऊ त्याला संडास लागत पण रोग जात नाही. हे असे डॉक्टर डबके घेऊन फिरणारे. आणि जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रतिज्ञापूर्वक तुला सांगतो की फक्त तू लक्ष दे, अवधान दे, काना वाचनाची भेटी, परिसाची पैकी वस्तू होऊन उठी कौणू एकू जो, कानाने ऐकलं तुका म्हणे, कानी ऐकली मा तोया झाला गाय,
बस श्रवणाला बसले ही फार जवळची साधन आहे देवाकडे जाण्याची. मनाचा मारू न करता हा इंद्रिया दंड नाही देता मोक्ष असे ऐकता श्रवणाची माझी ऐकता मोक्षे करायचा नाही कुठून आणायचा नाही. तुमचं स्वरूप येते फक्त श्रवणात कळत असतं. आणि श्रवण म्हणजे काय? वेदांत शास्त्राचा तात्पर्य निश्चय सच्चिदानंद ब्रह्म जे जगत मिथ्ये ब्रह्मसत्य जीव ब्रह्मरूपी ह्या हे वेदांत शास्त्राचं तात्पर्य. त्याचं श्रवण करणं. ते श्रवण केलं की दिवसभर मन असतं आपल्याकडं जागृतीत सतत काय असतं मग हा असणारा श्रवण केलेलं मनन करणं. एकूण एकाला संवाद करणं काय झाला विषय भेटणं एकूण एकाला. आपलं काल महाराज विचारित नाही ती तरी बरं आहे. जर एखादीशी जर विचारलं तर आपली काय होईल? हा फजिती होईल. इतक्या माणसाचा आपला अपमान होईल. पण त्याच्यापेक्षा जाणत न म्हणून दिवसा भात्याचाच भेटी एकूण एकाच्या. मग तो विषय पुन्हा 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 हाताळणं. जसं घरातलं भांडं पुन्हा पुन्हा धुवा लागतं. कपडे पुन्हा पुन्हा धुवा लागते. घराची फरशी पुन्हा पुन्हा पसवा लागती. घरातला खर्चा पुन्हा पुन्हा झाडा लागतो. येतच असतो धूळ येतच असतं भांडं मळतच असतं. तसं मनात पुन्हा पुन्हा हे चिंतन करतात. कथनं तत्श्रवणं चिंतन पुन्हा पुन्हा तो विषय घोळायचा पक्का करायचा. तो विषय काय करायचा? पक्का करायचा. पुन्हा 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 तर त्या मनाला तिथं नेऊन घालायचं. म्हणून नाही याला श्रवण याला मनन म्हणून परमार्थाला जे पूरक आहे त्याचा संग्रह करणे आणि जे परमार्थाला पूरक नाही ते टाकून देणे हे मनन आहे. आणि अखंड आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती ठेवणे मन ठेवणे हे ध्यास लागला त्या मनाला. बस आता जेवणाचं भान नाही जगाचं भान नाही देहाचं भान नाही खाण्यापिण्याचं काय नाही भान नाही. त्याला भानावर आणावं लागायचं जेवण. आता आंघोळ करा ना तुम्ही काय नाही राहिलं. हा काही ऐशी दशा ही फार दशा महत्वाची. भानच नाही राहिलं आता. खाण्यापिण्याचं नाही ताण भूक लागणं चांगलं नाही काही. काय नाही राहिलं. हा काय नाही राहिलं भान नाही. काऊन की वृत्तीच नाही राहिली. आता वृत्ती अंतर्मुख आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झाली. त्याला भानावर आणावं लागायला. पाणी टाकलं पाणी तुम्हाला आंघोळ करा ना. पण टाकलं होय आंघोळीला बसला कधी उठा ना कवर बसता. हा उठावं लागायला त्याला कुठून म्हणजे काय नाही राहिलं. हा पिकली या शेंडी कडूपणी त्याचा जपायला कडूपण हातात चढ गेला. इतका पिकला की वृत्ती देहावर इंद्रियावर भोगावर याला तयार नाही. नित्य ध्यास लागला आत्मस्वरूपाचा. म्हणून ध्यानी ध्याता पंढरीराया मनासह पालटी काय चिंतने चिंतने तुका म्हणे आळी झाली भिंगुरी सकळी. अशी स्थिती झाली की मनच राम झालं. काय झालं मन मनरूपाने राहिलं. मन इंद्रियात यायला तयार नाही. मग जगाकडे जायला तयार. मग मनाचं काय झालं? अरे ते मनच संपून गेलं राम झालं. ते मन हे राम झाले. नित्य ध्यासात मध्ये मन तद्रूप झालं. चित्त चैतन्य झालं. बुद्धी ब्रह्म झाली. मन राम झालं. राहिलं नाही ते उरलं नाही. मनरूपाने उरलं नाही ते राम झालं. म्हणून हा परमार्थ आहे. म्हणून ह्या नरध्यात इथपर्यंत जावं लागतं. याच्यासाठी तुम्हाला पंच कमिटीनं पंचमहाभूताच्या कमिटीनं ईश्वराने हा काय दिलेला आहे नरध्यान. हे सत्कर्म आहे. हे सत्कर्म करून मोक्ष मिळण्याकरता हा काय दिला नरदेहाला. पाहुणी मनुष्यपणा जणो साधे ब्रह्मज्ञाना तो लाडा गर्द बजाना पुच्छेवीन जो पाहिजे. फक्त दोन जर नाही ब्रह्मज्ञान झालं तर लाड गध बिगर शेपटीचं. कारण की गध म्हणजे कोण? ज्याला कशानेच बांधलं नाही ज्यांनी बांधून घेतलं त्याला गध म्हणा. ज्याला कशानेच काय नाही आणि ज्यांनी काय घेतलं बांधून घेतलं त्याला ऊन पोळत नाही चंद्राची सावली पोळती त्याला गध म्हणा. ते का त्याचे वरचे वरचे लक्ष नाही. ज्याला उन्हात चरत होते आणि त्याला काय दारे धरताना झोप येत नाही आणि प्रवचनावर बसला की झोप येते. म्हणजे सावली झोप येते त्याला. चंद्राच्या ऊन लागत आणि उन्हाचा किरण त्याला पोळत नाही त्याला काय म्हणा म्हणावं. म्हणून अशा प्रकारे
आपल्याला पंच कमिटीतून नरदेह मिळाला, मागून घेतला परमार्थ करण्याकरता. आणि परमार्थ म्हणजे मोक्ष मिळण्याकरता. त्याच्यात हे 3 साधनं आहेत म्हणून होय होय वारकरी, पाय पाय आधी वारकरी व्हा, विवेकावर या. संतांच्या संगतीत विवेक मिळत असतो, विवेकाने वैराग्य होत असतं, शमदमुपरती तितिक्षा श्रद्धा समाधान ह्या संपत्ती जमा होत असतात. आणि नंतर जन्म मरण निवृत्तीची तीव्र जिज्ञासा प्राप्त होत असते अंतःकरणात. ही त्याला काही आवडत नसतं. आणि सद्गुरूच्या संगतीत त्याला मोक्ष होत असतो श्रवणात बसल्यानंतर. ह्या साधना एक एक करीत तो टप्प्यावर जात असतो. निरखित गेले हो तो तन्मय झाले हो. म्हणून हा आजचा सिद्धांत हाच आहे. हा देह मिळाला मोक्षा करतात. म्हणून मोक्ष मिळणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. तो मिळालाच पाहिजे, नाही तो मिळवीन मी. तो मी काय करीन अशी आपण आज काय करू, प्रतिज्ञा करू की ह्या 7 दिवसात राहिलेल्या 2-4 दिवसात मला काय झालं पाहिजे, मोक्ष झाला पाहिजे. मोक्ष म्हणजे जन्म मरणाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ताची प्राप्ती, नित्य निवृत्तीची निवृत्ती. आणि यालाच म्हणते मोक्ष तो मी मिळवीन. हा माझा जन्मसिद्ध काय हा काय पुंडलिका